धनंजय मुंडेंनी आजारपणाचं कारण देत राजीनामा दिला, ही कसली प्रवृत्ती? बच्चू कडूंचा संतप्त सवाल. तर सरकार अशा प्रवृत्तींना खतपाणी घालतंय, कडूंचा आरोप. धनंजय मुंडेंचं राजकारण संपवू असं कुणी म्हणत असेल तर परळी आणि महाराष्ट्रातील जनता तसं होऊ देणार नाही. मुंडेंच्या राजीनाम्यानंतर समर्थकांची भावना. परभणीत संविधान प्रतिकृती अवमान प्रकरणी झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूच्या चौकशीला सुरुवात. चौकशीसाठी नियुक्त केलेले निवृत्त न्यायमूर्ती विजय आचलिया यांनी परभणीत पाहणी केली. शिंदेच्या शिवसेनेकडून वाल्मिक कराडच्या विरोधात नाशिकमध्ये आंदोलन. वाल्मिक कराडला फाशी द्यावी या मागणीसाठी आंदोलन. कराडच्या प्रतिकात्मक पुतळ्याला दिली फाशी. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर वाल्मिक कराड विरोधात सत्ताधारी शिवसेना रस्त्यावर. पालघरमध्ये कराडच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत केलं दहन. शिर्डीत युवा सेनेचं वाल्मिक कराडचा पुतळा जाळत निषेध आंदोलन. शिंदे गटाच्या युवा सेनेच्या बैठकीनंतर पदाधिकाऱ्यांनी वाल्मिक कराडचा निषेध करताना केली तीव्र शब्दात घोषणाबाजी. जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानाजवळ शिंदेच्या शिवसेनेतर्फे वाल्मिक कराड विरोधात आंदोलन. यावेळी कराडच्या प्रतिकात्मक पुतळ्याला मारले जोडे. कराडला फाशी देण्याची केली मागणी. कराडच्या पुतळ्याचंही केलं दहन. सोलापूरच्या बार्शीत धनंजय मुंडे यांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक. तहसीलदार कार्यालयासमोर धनंजय मुंडे यांच्या पोस्टरचं दहन केलं. देशमुख हत्या प्रकरणी मुंडेंना आरोपी करण्याची मराठा समाजाची मागणी. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर राज्यभरात मराठा समाज आक्रमक. सोलापुरात सकल मराठा समाज संघटनेच्या वतीनं धनंजय मुंडेंविरोधात मुका आंदोलन. हिंगोलीच्या आखाडा बाळापूर येथे धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन. धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द करून त्यांना बडतर्फ करून सह आरोपी करण्याची मागणी. देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याचीही केली मागणी. धनंजय मुंडेंविरोधात मराठा समाज आक्रमक. संतप्त तरुणांनी धनंजय मुंडे यांच्यासह आरोपींचे फोटो जाळले. आरोपींना फाशी द्या. धनंजय मुंडे यांच्यावर खंडणीसह 302 चा गुन्हा दाखल करा. आंदोलकांची मागणी. रायगडच्या महाडमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन. संतोष देशमुखांच्या हत्येत सहभागी असणाऱ्या आरोपींना फाशी द्या. कराडच्या पुतळ्याचं दहन करत कार्यकर्त्यांचा रोष व्यक्त. अकोल्यात समाजवादी पक्षाचे महानगराध्यक्ष आणि ठाकरेंच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. ठाकरेंच्या शिवसेनेनं अबू आझमींविरोधात केलेल्या चिखलफेक आंदोलनादरम्यान हा प्रकार घडला. यावेळी समाजवादी पक्षाकडून अबू आझमी जिंदाबादच्या घोषणा. धुळे जिल्हा न्यायालयाचा जयकुमार रावल यांना दणका. खोट्या कागदपत्रांच्या आधारे माजी राष्ट्रपतींची जमीन हडप केल्याचा आरोप करत जमीन परत करण्याचे न्यायालयाचे आदेश. नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा 38 अंश सेल्सिअस पार. तापमान अजून वाढण्याची शक्यता. जालना जिल्ह्यातील गांधीनगर भागात किरकोळ वादातून 2 गटात दगडफेक झाली. दगडफेकीत वाहनांची तोडफोड. लहान मुलांच्या वादाच्या किरकोळ कारणातून 2 गटात राडा झाल्याची माहिती. अकोल्यात वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीच्या मोठ्या माजी महिला नेत्याच्या नातीचं अपहरण झाल्याची चर्चा. 12 वर्षाच्या मुलीचं अपहरण झाल्यानं खळबळ. पोलिसांकडून 2 पथकं गठीत करून तपास सुरू. गडचिरोलीत तरुणीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला 24 तासात अटक. शौचास गेलेल्या तरुणीला मारहाण करून तिच्यावर अत्याचार झाला होता. नांदेडमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू. दोघेही माहूर तालुक्यातील पानोळा गावचे रहिवासी. विदर्भातील पांगरी येथे देवदर्शन करून गावी येत असताना आसोली गावाजवळ अपघात झाला. रायगड येथील ताम्हिणी घाटात कार आणि एसटी बसचा भीषण अपघात झाला. यात दोघांचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी झाले. कार चालकाच्या वाहनावरील ताबा सुटल्यानं हा अपघात झाल्याची माहिती. पालघरमध्ये जंगलाला लागलेली आग अजूनही कायम. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसह उरसे साये गावातील तरुणांच्या साहाय्याने आग विझवण्याचे सरतीचे प्रयत्न सुरू. डहाणूच्या उरसे साये भागात जंगलाला भीषण आग. शिकारीसाठी लावण्यात आलेल्या आगीचं वणव्यात रूपांतर. आगीत मोठ्या प्रमाणावर वनसंपत्ती जळून खाक.
नाशिकच्या साईनगर भागातील फर्निचर दुकानाला भीषण आग, लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक. भीषण आग लागल्यानं परिसरात बघ्यांची मोठी गर्दी. श्रीरामपूर शहरातील दाट लोकवस्ती असलेल्या मोरगे वस्ती परिसरात रात्री अवघ्या 42 मिनिटात 8 ठिकाणी घरफोडी, लाखोंचा ऐवज लंपास. पोलीस सुरक्षा वाढवण्याची नागरिकांची मागणी. आळंदीच्या देहू फाटा परिसरातील खासगी वारकरी शिक्षण संस्थेत 15 वर्षीय मुलाचा विनयभंग. मुलाकडे संगीत विषय शिकवणाऱ्या शिक्षकानं केली शरीर सुखाची मागणी. विद्यार्थ्याची दिघी पोलिसाकडे तक्रार दाखल. सांगलीच्या कुपवाड भागात अल्पवयीन मुलीची छेड काढल्याच्या कारणावरून तरुणाची हत्या. हत्या करणाऱ्या तरुणाचा मामा आणि त्याच्या मुलाला अटक. अहिल्यानगर येथे आपापसातील वादातून एका तरुणाची अपहरण करून हत्या. जुन्या भांडणातून हा प्रकार घडल्याची माहिती. पोलिसांनी 9 जणांना केली अटक. अमरावतीत 26 वर्षीय तरुणाची हत्या. मृत ऋषिकेशच्या डोक्यावर गंभीर घाव, हात जळालेल्या अवस्थेत आणि दुचाकी आढळली. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. सिंधुदुर्गच्या कुडाळमधील वेताळ बांबर्डे ग्रामपंचायतची कागदपत्र अज्ञात व्यक्तीनं जाळली. याबाबत अद्यापही कुठल्याही गुन्ह्याची नोंद नाही. गडचिरोली पोलीस दलाला फिक्की स्मार्ट पोलिसिंग पुरस्कार. प्रोजेक्ट उडान उपक्रमाची दखल घेत दिल्लीच्या भारतीय वाणिज्य व उद्योग महासंघाने हा पुरस्कार दिला. देशातील पहिले 13D थिएटर उभारलं कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळ्यावर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 6 मार्चला होणार लोकार्पण. आमदार विनय कोरे यांची माहिती. त्यासाठी पन्हाळ्याला आकर्षक रोषणाई केली. जळगाव शहरातील प्रलंबित नागरी सुविधांबाबत काँग्रेसच्या वतीने जळगाव महानगरपालिकेसमोर जोरदार निदर्शनं. नागरिकांच्या मागण्या मान्य न झाल्यास भविष्यात तीव्र आंदोलनाचा इशारा. महायुती सरकार विरोधात काँग्रेसचं धरणे आंदोलन. गोंदिया शहरातील गांधी प्रतिमेसमोर महायुती सरकारच्या विविध धोरणांचा केला निषेध. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अमरावतीत काँग्रेसचं धरणे आंदोलन. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखेडे आंदोलनात सहभागी. आश्वासन देऊनही शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नसल्याचा काँग्रेसचा आरोप. नाशिकच्या चांदवडमध्ये काँग्रेसचं धरणे आंदोलन. केंद्र सरकारनं कांद्यावरील 20% निर्यात शुल्क रद्द करावं, घोषणा केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी यासह विविध मागण्यांसाठी काँग्रेसचं आंदोलन. सिंधुदुर्गात शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी भारतीय किसान संघाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची देखील केली मागणी. बुद्धगया येथील महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात द्या या मागणीसाठी बौद्ध बांधवांनी भंडाऱ्यात काढला विराट मोर्चा. शास्त्री चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काढलेल्या मोर्चाचं त्रिमूर्ती चौकात झालं सभेत रूपांतर. गडचिरोली शहरालगत रानटी हत्तींच्या कळपाचा वावर. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. गेल्या काही दिवसांपासून पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी. कोकणात शिमग्यानिमित्त काही गावांमध्ये पालखी सजवणं आणि देवाला रूपं लावण्यास सुरुवात. मिरजोळे गावामध्ये पारंपरिक ढोल ताशांचा गजर करत देवाला लावली जात आहेत रूपं. महिनाभर हा उत्सव सुरू राहील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.